नमस्ते. श्री कृष्णार्पणमस्तु. ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे खालसा पंथाची स्थापना. सुभेदाराचा पोर रुस्तुम खान निघाला गोविंदसिंहाला पकडायला. मनातल्या मनात मांडे खात खात आला तो आनंदपुराजवळ. आनंदपुरात गुरु होते, त्यांच्याजवळ मूठभरच शीख होते. या रुस्तुम खानाजवळ मोठभर अलबते गलबते सैन्य होते. पहिल्याने त्या शिखांची सैन्याने धडक दिली, पण जेव्हा त्यांनी पाहिले की हे बेटे काही तितकेसे सोपे दिसत नाहीत, तेव्हा मग ते सैन्य मागे फिरत म्हणाले, जाने दे, कल देख लेंगे इनको. पण कल काय दगड देख लेंगे. त्या रात्री रुस्तम खानाचे सैन्य एका कोरड्या ओढ्यात झोपले. त्या रात्री कुणीकडून कोण जाणे असा सपाटून पूर आला की रुस्तुम खानाचे संपूर्ण सैन्य वाहून गेले. घोडे, राहुट्या, पाले, गाद्या, गिरद्या पार पार धुवून गेले सगळे. उरले सुरलेस थोडेफार सैन्य त्या मुठभर शिखांनी कापून काढले. सबंध शीख जमातीत एक नवे चैतन्य पसरले. सगळ्यांच्या मुद्रा उजळून उठल्या. सगळे धर्मासाठी मरायला सिद्ध झाले. आता हिंदू अन्यायाचा प्रतिकार करू लागले. मोगल बादशहाच्या कुणाही सरदाराची अपमानजनक आज्ञा कुणी मुकाट्याने ऐकून घेईना. गुरु गोविंदसिंहांनी काली मातेची तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येचा शेवट म्हणून एक यज्ञ केला. खूप मोठा यज्ञ. किती दिवसात पंजाबातल्या हिंदूंना असले काही माहीत नव्हते. त्यांना वाटे यज्ञ कसा असतो हा यज्ञ. पूर्वी करत असत यज्ञ, पण आपण नाही पाहिले बुवा कधी. पाहतीलच कसे, कुणी करूच देत नव्हता त्यांना यज्ञ. ज्याने ज्याने यज्ञाची बातमी ऐकली तो निघाला कोठनयना पहाडावर. खूप गर्दी झाली तिथे. सगळे यज्ञ मंडपाभोवती जमले. आत गुरु गोविंदसिंग हवन करायला बसले होते. ते मनातल्या मनात संकल्प करत होते, आई जगदंबे प्रसन्न हो, माझ्या ध्येय साधनेत मला सहाय्य कर, मला माझ्या धर्माच्या रक्षणाचा मार्ग दाखव. तुला काय वाहिले म्हणजे तू प्रसन्न होशील. हे माझे शरीर तुझेच आहे, तूच वाढवलेस हे, तूच कौतुकाने या शरीराला आपल्या खुशीत खेळवलेस. आता हे तुझ्या धर्माकरिता पडू दे. खर्च होऊ दे हा देह. या देहाचे सगळे खर्च होऊ दे. सगळे सगळे देईन मी. घर दार बायका मुले सगळे. माझ्या ध्येयाकरिता खर्च पडले तरी मी माझा मार्ग सोडणार नाही. कारण हा मार्ग ऋषींचा आहे, हा मार्ग देवांचा आहे, हा मार्ग बाबांचा आहे. आई जगदंबे, हा मार्ग सुटू देऊ नकोस. जगदंबा प्रसन्न झाली. तिने त्यांना एक परम तेजस्वी खड्ग दिले. ते खड्ग घेऊन गुरु बाहेर पडले. त्यांनी जाहीर केले, शिखांचा दरबार भरणार आहे. सगळा पंजाब धावून आला. खूप मोठा दरबार भरला. केशवगडावरच्या मैदानात खूप मोठा मंडप घातला होता, तरी पाय ठेवायला जागा राहिली नाही. गुरूंची वाट पाहत बसले सगळेजण. आता आपले पूज्य गुरुदेव येतील. कसे असतील ते. त्यांनी तपश्चर्या केली आहे म्हणे. खड्ग दिले आहे देवीने त्यांना. काय सांगतील ते, काय शब्द निघतील त्यांच्या मुखातून. तोच एकदम आवाज आला, खामोश, गुरु आ रहे है. चूप झाले सगळे, अगदी चूप. आवाज आला तिकडे पाहायला लागले. गुरु आले, सावकाश पावले टाकीत. हाती ते खड्ग चमकते. धीर गंभीर गुरु उच्चासनावर उभे राहिले आणि त्यांनी गंभीर आवाजात बोलायला प्रारंभ केला. शांत स्थिर गंगेच्या ओघासारखा प्रवाह सुरू झाला गुरूंच्या बोलण्याचा. काय बोलले गुरु. त्यांनी त्या जमलेल्यांना सगळी स्थिती समजावून सांगितली. हिंदू धर्मावर आलेल्या संकटाचे वर्णन केले. अगदी मनाचा तळ गाठणाऱ्या भाषेत गुरु बोलत होते. तिथे जमलेला प्रत्येक मनुष्य जणू काही त्यांचा शब्द मनात टिपून घेत होता. शेवटी गुरु म्हणाले, तर अशा संकटाला तोंड द्यायचे आहे आपल्याला. देवीची कृपा संपादन करायची आहे आपल्याला. कशी प्रसन्न होईल देवी, तिला नैवेद्य अर्पण केला पाहिजे आपण. कसला नैवेद्य. गुरु थोडा वेळ थांबले. लोक विचार करायला लागले. कसला नैवेद्य, खडी साखरेचा की शिऱ्याचा. सगळे गुरूंकडे पाहायला लागले. गुरूंनी उत्तर दिले, देवीला नैवेद्य दाखवायचा माणसाच्या मस्तकांचा, दुसऱ्याच्या नव्हे, आपल्या. कोण तयार आहे. सगळे स्तब्ध झाले.
पाहायला लागले एकमेकांकडे. तोच एक उठला आणि म्हणाला, मी तयार आहे. गुरु त्याला शेजारच्या तंबूत घेऊन गेले आणि थोड्याच वेळाने रक्ताचा पाट बाहेर आला. गुरु परत दरबारात आले आणि म्हणाले, आता दुसरा एक जण उठला. एकामागून एक 5 जण त्या तंबूत नेले गुरूंनी आणि 5 वेळा पाट वाहिले रक्ताचे. थोड्या वेळाने गुरु त्या 5ही जणांना घेऊन बाहेर आले. पाट वाहिले होते त्या तंबूत बांधलेल्या बोकडांच्या रक्ताचे. गुरु त्या 5 जणांना जवळ घेऊन म्हणाले, हे माझे पंच प्यारे, आजपासून खालसा पंथ स्थापन झाला. त्या पंथांचे हे नेते. त्या दिवसापासून ठरले की प्रत्येक शिखाने आपल्या नावापुढे सिंह लावायचे. प्रत्येक शीख हा सिंह झाला. होताच तो सिंह, पण मेंढरांच्या कळपात पडला होता इतके दिवस. आता गुरूंनी त्यांच्या स्वत्वाची ओळख करून दिली होती, तशी त्यांच्या अंगात सिंहाच्या आवेशाचा संचार झाला. त्या सिंहाची डरकाळी सबंध पंजाबभर घुमली अन ती दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली.